एके दिवशी रविवारी असंच बसलो असता माझा मित्र पियुष आला आणि आपला मित्र पियुष मला म्हटला की चला आपण लहान बंधाऱ्यावर जाऊ, पाहू तिथे काय घडा लागले. तर चला मग लहान बंधाऱ्यावर जाऊ. हिरवेगार शेत. डिग्रजच्या कृष्णाकाठला एक लहान बंधारा आहे आणि दुसरा एक पूल आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपण पुलावरनं कायम जात येत असतो. आणि या ठिकाणी आता लहान बंधाऱ्याकडे आम्ही दोघे चालले आहोत. आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला दिसतंय काय तर पाणी अतिशय कमी झालेलं आहे. अतिशय म्हणजे इतकं कमी नाही आहे जितकं पूर यायच्या अगोदर किंवा दुष्काळात कमी होतं तितकं कमी नाही आहे, पण पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. आणि लहान मुलं देखील आले तिथे फिरायसाठी. तर रविवारचा दिवस असलं की लहान मुलांसाठी पर्वणीच असते की डिग्रजच्या कृष्णाकाठी यायचं, लहान बंधाऱ्यावर फिरायचं, मासं पकडतात लोक ते पाहायचं. हे मुलांचं काम त्यावेळी चालूच असते. आणि आपण देखील ते पाहायला आलो आहे. नंतर आपल्याला दिसेल की कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे सापडले आहेत, शिवाय खेकडा सापडला आहे, हे पुढे पुढे आहेच. आणि या ठिकाणी पाणी मात्र आता शुद्ध दिसायला लागले, कारण की पुराचं पाणी किंवा पावसाचं पाणी या ठिकाणी ही मासेमारी करणारे लोक मी तुम्हाला दाखवत आहे. तर पुराचं पाणी किंवा पावसाचं पाणी हे चॉकलेट असते, पण हे पाणी जरा शुद्ध दिसायला लागले, म्हणजे नितळ दिसायला लागले. नितळ पाणी आहे याचा अर्थ हे पाणी सध्या साठवलेलं आहे, म्हणजे धरणात साठवलेलं पाणी आहे ते सोडलेलं आहे. आणि आपला हा मित्र पियुष आपल्या पुढं आला. म्हटलं चला ब्लॉगर जरा बघूया, आज रविवारचा दिवस आहे, तुम्हालाही कंटाळा आला असेल बसून. मग ठीक आहे आपण पण बघूया काय चालू आहे धरणामध्ये, म्हणजे छोट्या बंधाऱ्यावर आपल्या काय चालू आहे. आणि सगळी दगडं स्वच्छ होऊन निघालेत, कारण की पाणी इथं येऊन गेलेलं आहे. या साईडला पूर्ण दगडावर सगळं पाणी होतं. कधी तर लहान बंधाऱ्यावाल्यावर आपल्याला देखील मन प्रसन्न होतं, कारण की लहान बंधाऱ्यातनं खळखळ वाहणारं पाणी असं वाटतं की झुळझुळ वाहणारं पाणी. बघा कसं वाटतंय की झुळझुळ असं पाणी ह्या लहान बंधाऱ्यातून वाहत असते. आणि बंधाऱ्याच्या आता सध्या 70% दारातून हे पाणी वाहत आहे, म्हणजे बाजूची जी 30% दारं आहेत ती रिकामे आहेत, कारण तिकडे पाणी नाही आहे. मात्र ज्यावेळी पाणी फुललं असेल त्यावेळी मात्र धरणाच्या सर्व दरवाजातून पाणी वाहते. आणि या ठिकाणी मासे पकडणाऱ्या मुलं आणि मासे पकडणाऱ्या मुलांपाशी जाऊया. आणि याला मासा लागला आहे, बहुतेक हा वडा लागला आहे. त्याच्या अगोदर पाहू की इथे जण बसला आहे आणि अशी मान खाली टाकून का बसला आहे, हा वैतागला आहे का काय. मग याला म्हटलं दादा जरा आम्हाला मासा दाखवू की त्या बुट्टीमधला तू पकडलेला, आणि झोपालायस का काय. म्हटलं नाही कंटाळा आहे म्हणून असंच मान खाली घालून बसले. म्हटलं काही त्रास असते व्यक्तींना, डिप्रेशन टेन्शन प्रत्येकाला काही ना काही तर आहे. मग याला म्हटलं आम्ही दाखव मित्र आम्हाला. तर त्याने दाखवला आम्हाला मासा कुठला घावला आहे. तर म्हणजे किलापिया मासा घावला आहे. तर टिलापिया मासा इथं बघा छोटे छोटे घावले आहेत त्यांना. आणि या ठिकाणी पाहिले आता हलतील बघा, हे बघा हल्ले ते मासे. तर म्हटलं मित्रा ठीक आहे म्हटलं, एवढं दाखवलं तरी बाद झालं म्हटलं, कारण वैतागून तो बसला होता. ठीक आहे म्हटलं ठेवून टाक मासा पाण्यात आता. आणि या ठिकाणी मित्राला काय लागलं आहे, प्लॅस्टिक पिशवी. अरे ह्याला काय लागलं गळाला, प्लॅस्टिक पिशवी लागली काय. बहुतेक प्लॅस्टिक पिशवीच वर आलेली दिसायला लागले इथं. तर प्लॅस्टिक पिशवी काढली. बगळा म्हणजे ढोकरी कसा इथं पाण्यामध्ये बसला आहे बघा मासे पकडण्यासाठी. तर मित्रांनो प्लॅस्टिक पिशवी म्हणजे प्रदूषण सध्या असल्यासारखंच आहे. आणि या ठिकाणी प्रदूषण मात्र कमी करा नदीचं. आणि आम्ही बाजूला पाहिलं की खडकामध्ये काय दिसतंय का, खडकामध्ये काय खेकडा वगैरे एखादा दिसला तर बाहायचा नुसता. आपण काही करत नाही किंवा खात नाही, पण तेवढंच मनोरंजन तुम्हाला व्हायसाठी खेकडा पकडून दाखवायचा असा विचार केला. आणि इतक्यात एका व्यक्तीला बहुतेक मासा इकडे सापडलेला दिसतोय. आणि या साईडला या इथेच 42 किलो वजनाचा कटला मासा देखील सापडला होता आपल्या एका मित्राला. तर ती ही जागा आहे, या ठिकाणी 42 किलो वजनाचा कटला सापडला होता. आणि याच ठिकाणी आपण मगरीचा देखील भाग दाखवला, तुम्हाला माहिती आहे. घावला 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 खटकाचा मासा घावला. या माशाला ग्रामीण भाषेमध्ये कानस मासा असं म्हटलं जाते. काळसर रंगाचा असतो, मात्र त्याचे डिझाईन त्या अंगावर खूप छान असते. आणि याच्या हातातनं बहुतेक मासा निसटला बघा, निसटला मासा आणि पुन्हा त्याने पकडला. तर या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी रविवारचा दिवस असल्यामुळे मुलं देखील भरपूर आले आहेत आणि काही व्यक्ती देखील आले आहेत बघा, गळ टाका लागलेत, मासे पकडायला लागलेत. आणि या ठिकाणी आता आपण खेकडा पकडायचा बघूया. मला एक खेकडा असं वाटतं की सापडतोय वाटतं यार, कारण की हा खेकडा काय हालचालच करत नाही आहे. का मेला दिसते की जिवंत आहे का मेला आहे, असून ते ठेवावर. हो जिवंत आहे मेला आहे. हे देखो इथे एक जिवंत आहे बघा, आत्ता पळाला. अगं इथे जिवंत जर असता तर एवढ्या सोप्या पद्धतीने सापडला असता का, तो नाही सापडला असता. तर या ठिकाणी लाकूड आलेल्या धरणाच्या बरोबर या दारातनं बाहेर म्हणजे पलीकडल्या दारातनं घुसून. आणि या साईडला सांगलीची लोक काही येत आहेत गाडीवरून पाहायसाठी.
कारण की रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे लोक येतात पाहायला. धरण पाणी बघितलं की मन प्रसन्न होते. तर वैशिष्ट्यच आहे मित्रांनो, तुम्ही वाहत्या पाण्याला पाहिलं की मन प्रसन्न होतं आपलं आणि डोक्यामध्ये डिप्रेशन काही टेन्शन विचार असतील तर ते देखील कमी होतात. हे पाण्याचं वैशिष्ट्यच आहे. तर पाणी बघा प्रत्येक धरणाच्या दरवाजातून कशा प्रकारे जात आहे आणि कचरा इथे साठलेला आहे. कसा कचरा साठला आहे कारण की पाणी वाढून गेलं आणि या पुलाच्या वरून पाणी चाललं होतं आणि जेव्हा वरून पाणी चाललं होतं त्यावेळी त्या पाण्यासोबत येणारा कचरा जो आहे ह्यो धरणालाच अडकणार. कारण की धरण हे आडवं असतं त्या पाण्याच्या बरोबर मध्ये. आणि या ठिकाणी तर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी आपला पूल दिसेल, तुम्हाला मी दाखवतो पूल. तर तुम्हाला झूम करून थोडासा पूल दाखवण्याचा नंतर मी प्रयत्न करतो. तर इथे व्यक्ती एक फिरायला लागले आहेत हे मासे पकडण्यासाठी आणि मुलं देखील आहेत त्या ठिकाणी. आणि पाणी बघा कसं चाललं आहे कट्ट्यावरून. आणि या साईडला तुम्हाला दिसेल की पूर्ण ह्या कट्ट्याला भरून पाणी होतं आणि आता पाणी जर असं खाली गेलं आहे. खाली म्हणजे फक्त थोडंसंच खाली गेलं आहे, भरपूर खाली नाही गेलं. पूर परिस्थिती जी फक्त जरा निवळली आहे एवढंच. कारण की पूर परिस्थितीमध्ये होतं आणि पाणी ह्या धरणाच्या वरून जात होतं असं, पण आता सध्या खाली आहे. आणि रविवारचा दिवस असल्यामुळं मासेमारी करण्यासाठी लोकांच्या गाड्यांची गर्दी किती झाली बघा बघा ही बघा. आणि काही फिरायला येणारे लोक देखील आहेत, ती आले आहेत फिरायसाठी. आपण देखील फिरायसाठी चाललो आहे या ठिकाणी. आणि जाताना आता या मुलाच्या शर्टावर काय लिहिलं आहे, ओनली बॅड आयडियाज. अरे गुड आयडिया लिहितात लोक, पण इथं बॅड आयडिया लिहिले. काय कस्टमर कंपनी जे ग्राहकाला आवडते त्या पद्धतीने लिहित असं. आणि मुलं ही यांना देखील आश्चर्य वाटलं पाण्यामध्ये फिरायला लागले. मुलं देखील पाहिलेत की काय काय चालू आहे इकडं. आणि या ठिकाणी तुम्हाला पूल दिसेल डिग्रजच्या कृष्णाकाठचा. डिग्रज मौजे डिग्रज आणि कसबी डिग्रज या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे. हा पूल तुम्हाला दिसेल लांबून. तर ह्या पुलावर आपण जाऊन जाताना बसणार आहे आणि जाताना आपण काहीतरी खाणार आहे. तर ते काय खाणार आहे ते पहा. तर या ठिकाणी ही माणूस एक आलता व्यक्ती, ही व्यक्ती घेऊन आला आहे पाईप जोडण्याचं उपकरण काहीतरी घेऊन आलं आहे त्यांनी. तर ते म्हटले पाईप जोडणार आमचा व्हिडिओ करणार आहे का नदीवरला आपण पाईपा जोडायचं काम करणार आहे. नाही म्हटलं आम्हाला वेळ नाही काका, आम्ही चाललो आहे सध्या, आम्हाला पेरू काढायला जायचं आहे आणि पेरू काढायला जायचं आहे. या ठिकाणी ते गेले पाईप जोडायला आणि पेरू काढायसाठी त्यांना पाईप जोडण्यासाठी रस्ता करून दिला आपण त्यांना गाडी काढून. आणि ते गेले, त्यांना मदत केली आणि पुन्हा आपण एक डिग्रजच्या कृष्णाकाठी लहान बंधाऱ्यावरून आता वर चाललेलो आहे आपण. आणि या ठिकाणी आता पेरू खाण्यासाठी, कारण की पियुष म्हटला मला की काय आपण ब्लॉगर नुसताच आलो आणि गेलो, काय पाहिले पण जास्त नाही, नुसतं पाणी पाहायचं आणि लगेच चाललो आहे आपण, मग पेरू तर खाऊया. मग चला पेरू खायला. आणि पेरू खायला चुकून गेल्यानंतर सुरुवातीला मला उतार असल्यामुळे काही लक्षातच आलं नाही आणि माझं तोल गेला आणि मी पेरूच्या झाडामध्येच घुसल्यागत झालो. आज खाली पडणार होतो एवढा थोडक्यात सावरल्यागत झालो. मतभेद आहे का बघा. नाही गेलो ब्लॉगर खाली. ब्लॉगर गेलं खाली. हा इथं आहेत बघा दोन. पेरूचं झाड तसं कठीणच असतं त्यामुळं चढायला काय वाटलं नाही आपल्याला. पण सुरुवातीला उतारावं असल्यामुळे डायरेक्ट खाली घुसलो मी. आणि पेरू आता काढून इथं मयुरेशचं नाव लक्षात आलं बघा माझ्या. पियुषच्या हातात देणार आहे मी, कारण मयुरेश आपला मुंबईला गेला, तुम्हाला माहिती आहे आता कधी येणार 2-4 महिन्यात, तेव्हा त्याची भाग येणार. आणि या प्रकारे पेरू बघा, आता पेरू मी काढून पियुषला देत आहे. पियुषला पेरू दिल्यानंतर मी देखील 2-4 पेरू तोडून खिशामध्ये घातले, कारण वरच्यावर मला हाताला लगेच होते. पुन्हा येऊन खाली आल्यानंतर मी ते खाल्ले पेरू. आणि आता आपण गाडी घेऊन जाणार आहे. मगाशी तुम्हाला जो दाखवला पूल डिग्रज आणि कृष्णाकाठ या ठिकाणचा, मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज या दोन गावांना जोडणारा पूल. कसबे डिग्रज तुलनेनं मोठं गाव आहे, मौजे डिग्रज आपलं छोटं गाव आहे. आणि या पुलावर जाऊन आपण बसणार आहे आणि पेरू खात देखील तिथे राहिलेले पेरू आपण त्या ठिकाणी खात बसणार आहे. पावसाळ्यात मित्रांनो जनरली पेरू खात नाहीत, कारण की पावसाळ्यात पेरूमुळे आळ्या होतात. कारण पिकलेल्या पेरूमध्ये 100% आळ्या असण्याची शक्यता असते. तर पावसाळ्यात होतं ते, पण आपण कच्चा पेरू खायलो त्यामुळे कच्च्या पेरूत आळ्या नसतात. पण पावसाळ्यामध्ये असणाऱ्या पेरूमध्ये आळ्या असण्याची शक्यता भरपूर असते. पिकला पेरू मात्र मित्रांनो पावसाळ्यामध्ये मात्र खात जाऊ नका. आणि आपण आलो आता डिग्रजच्या कृष्णाकिनारे, आपल्या लहान बंधाऱ्यावरून आलो आहे आपण आणि मोठ्या बंधाऱ्यावर आलो आहे, मोठ्या पुलावर आलो आहे. आणि या पुलावर आता बसणार आहे आपण आणि पेरू खात. आणि भाग आपण इथेच एंड करणार आहे, कारण की आपले डिग्रजच्या कृष्णाकाठचे वेगवेगळे भाग येत असतात. तर मित्रांनो या ठिकाणी मी मोठ्या पुलावर बसलेला आहे, जो मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज या दोन गावाला जोडणारा पूल आहे. आणि या ठिकाणी बघा तर तुम्हाला दिसेल की जॅकवेल देखील चालू आहे बांधायचं, आणि जॅकवेल पूर्ण होणार आहे थोड्याच दिवसात. आता या ठिकाणी मित्रांनो आपण भाग एंड करू आणि पुन्हा लगेच वेगळ्या एका भागात भेटू.